नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण पाहत आहोत अल्जेब्रा चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग. या चॅप्टरमध्ये वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज मीन बाय GST, देन GST टॅक्स इनवाइस, देन हाऊ टू कॅल्क्युलेट आर कॉम्पिटिशन अँड ITC ऑफ GST, देन most important points that is share, mutual funds and SIP. First we will see what is GST. GST means goods and service tax. तर 2017 पूर्वी आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे काय होते, टॅक्सेस होते. म्हणजे उदाहरणार्थ व्हॅट, बरोबर आहे, लक्झरी टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेले आहेत हे अशा प्रकारचे अनेक टॅक्सेस होते. त्याच्यामध्ये एक्साईज ड्युटी असेल, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज अँड सीज, असे अनेक टॅक्सेस होते. परंतु 2017च्या पूर्वी 2017ला केंद्र सरकारने गव्हर्नमेंटनं काय केलं, याविषयी एक समिती नेमून एक पार्लमेंटमध्ये काय केलं, संमती घेतली या GST संदर्भात. तर हे सर्व टॅक्सेस म्हणजे टॅक्स जमा करण्यासंदर्भात सुसूत्रता यावी त्यासाठी काय केले, हे सर्व टॅक्सेस केंद्र सरकारने कॅन्सल केले आणि याच्याऐवजी काय केलं, वन नेशन वन टॅक्स, दॅट इज GST या प्रकारची काय केली, एक टॅक्स प्रणाली आपल्या देशामध्ये सुरुवात केली. ती कधी सुरुवात केली तर 1 जुलै 2017. मागील वर्षी बोर्ड एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन आला होता, तेव्हा लक्षात ठेवायचं आपल्या देशामध्ये GST कधी इंट्रोड्यूस केली, 1 जून 2017. तर GST म्हणजे काय, ही एक टॅक्स आहे, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सर्वात सोपा चॅप्टर आहे आणि अतिशय महत्त्वाचा पण आहे. त्याच्यानंतर पाहणार आहोत टॅक्स इनवाइस. म्हणजे जेव्हा आपण काही माल खरेदी करण्यासाठी एखाद्या दुकानामध्ये जातो तेव्हा GSTचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे केलं जातं ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर GSTचे महत्त्वाचे 2 कंपोनंट आहेत. एक म्हणजे CGST आणि दुसरा आहे SGST. जो टॅक्स आहे GST त्याचा निम्मी अमाऊंट ही काय केली जाते, केंद्र सरकारला, सेंट्रल गव्हर्नमेंटला जमा केली जाते आणि त्या राहिलेली निम्मी ही स्टेट गव्हर्नमेंटला आपल्याला तो टॅक्स दिला जातो. त्यालाच आपण म्हणतो SGST आणि CGST. म्हणजे GSTचे 2 पार्ट आहेत, एक CGST आणि एक SGST. म्हणजे आपण घेतलेल्या वस्तूवर GST जर समजा 1000 असेल तर त्याच्या हाफ 500 रुपये GST हा आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटला दिला जातो, त्याला म्हणायचं CGST. आणि 500 रुपये 500 रुपीज हा स्टेट गव्हर्नमेंटला दिला जातो, त्याला म्हणायचं SGST, दॅट इज सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि स्टेट जसं SGST, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर या ठिकाणी आत्ता सांगितलं की GSTच्या निम्मा हा CGST असतो आणि SGST. म्हणजे CGST आणि SGST हे दोन्ही सारखीच अमाऊंट असते. रेटसुद्धा दोघांचाही इक्वल असतो. या टॅक्समध्ये दिलेले आहेत पहा, काही ॲटम्स या ठिकाणी दिलेले आहेत, पेढे, त्याच्यानंतर चॉकलेट, आईस्क्रीम, त्याच्यानंतर ब्रेड, बटर, अशा प्रकारचे काही ॲटम्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांची रेट दिलेला आहे, त्याच्यानंतर क्वांटिटी किती घेतली दिलेली आहे आणि त्याच्यावरून टॅक्सेबल अमाऊंट, बरोबर आहे. त्याच्यानंतर CGSTचा रेट दिलेला आहे आणि तो CGSTची अमाऊंट किती आली ती दिलेली. त्याच्यानंतर SGST त्याचा रेट दिलेला आहे आणि SGSTची अमाऊंट दिलेली आणि त्या वस्तूची टोटल किती द्यायची रक्कम, म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट प्लस हा GST म्हणजे CGST आणि SGST या दोघांची सम म्हणजेच GST. तर याच्यावरून तुमच्या लक्षात येईल हा रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST हे कसे आहेत बघा. समजा पहिला फर्स्ट आयटम आहे पेढे, बरोबर आहे, त्याचा रेट आहे 400 रुपीज पर kg. म्हणजे 1 किलो पेढेची अमाऊंट प्राईस आहे 400 रुपीज. तेव्हा क्वांटिटी घेतली किती कस्टमरने
500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो. त्याची व्हॅल्यू किती आहे, प्राइस किती आली, 400 रुपये किलो आहे, 200 रुपीज. बरोबर आहे. याच्यावर CGST आहे 2.5% आणि SGST सुद्धा किती आहे 2.5%. त्याच्यामुळं आलेला CGST अमाऊंट पहा किती आहे 5 रुपीज आणि SGST सुद्धा किती आहे 5 रुपीज. म्हणजे CGST आणि SGST यांचा रेट सेम असतो, त्याचप्रमाणे अमाऊंट पण सेम असते आणि म्हणून टोटल रक्कम पेढेची किती आलेली आहे पहा. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 200 आणि हा GST म्हणजे CGST प्लस SGST 5 + 5 10 दॅट इज 210 रुपीज. तर अशा प्रत्येक आयटमचा आपल्याला काय या टॅक्स इनवॉइसमध्ये या ठिकाणी रक्कम CGSTचा रेट, SGSTचा रेट, टॅक्सेबल व्हॅल्यू या सर्व प्राइसेस या ठिकाणी दिले आहेत. दुसरा आहे आयटम चॉकलेट. एका बारचा रेट आहे चॉकलेटच्या 80 रुपीज. एक बार घेतलेला आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आली 80 रुपीज. CGSTचा रेट दिला आहे, रेट ऑफ CGST 14% आणि SGST सुद्धा किती आहे 14%. 14% नुसार 80च्या 14% हा CGST किती आलेला आहे 11.20. त्याच्यानंतर SGST सुद्धा किती आलेला 14% नुसार 11.20 दॅट इज 11.2 रुपीज. देअरफॉर टोटल व्हॅल्यू कुणाची या चॉकलेटची किती आलेली आहे पहा 102.40 रुपीज. त्याच्यानंतर अशाच प्रकारे आईस्क्रीम दिलेली आहे. बरोबर आहे. रेट आहे 200 पर पॅक घेतला एक. बरोबर आहे म्हणून टॅक्सेबल व्हॅल्यू 200. CGSTचा रेट ऑफ CGST इज 9%. SGST सुद्धा किती आहे 9% म्हणून 200 रुपीच्या 9% हा CGST किती आलेला आहे 18 रुपीज आणि SGST सुद्धा किती आहे 80 रुपीज. का दोघांचा रेट सेम असतो त्याच्यामुळे अमाऊंट सुद्धा काय येणार आहे सेम येणार आहे म्हणून टोटल दिली 236 रुपीज. अशा प्रकारे ब्रेड आहे. बरोबर आहे. ब्रेडवर पहा ही अत्यावश्यक वस्तूमध्ये याचा समावेश होतो म्हणून याच्यावर GST 0% असतो म्हणून GST काय आहे SGST 0 CGST 0. बरोबर आहे. त्याची जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे तीच काय असणार आहे टोटल असणार आहे. त्याच्यानंतर बटर आहे. बटरचे पण अशा प्रकारे पहा रेट दिलेला आहे 500 रुपीज पर kg. 1 किलो बटर 500 रुपीज. बरोबर आहे. क्वांटिटी घेतली 250 ग्रॅम 250 ग्रॅम म्हणून त्याची व्हॅल्यू किती आलेली पाव किलो. 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो दॅट इज 125 रुपीज. सो CGST रेट ऑफ CGST 6% आणि रेट ऑफ SGST सुद्धा किती आहे 6%. तेव्हा 6% नुसार कोणाच्या 125च्या किती आलेले आहे 7.5 आणि 7.55 50 म्हणा किंवा 5 कारण 5च्या नंतर किती 0 दिले तरी त्याला व्हॅल्यू नसते. सो अशा प्रकारे हे टॅक्स इनवॉइस समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या टॅक्स इनवॉइसमध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे या ठिकाणी काय आहे GST इन. GST इन म्हणजे काय GST इन दॅट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा नंबर कुणाला असतो तर ज्या व्यापाऱ्याचं मागील वर्षीचं टर्नआउट हा 20 लाखापेक्षा जास्त असतो अशा लोकांना हा गव्हर्नमेंटकडून काय मिळतो GST डिपार्टमेंटकडून त्यांना आयडेंटिफिकेशन नंबर मिळतो. तर या GST इनमध्ये पहा किती अल्फा न्यूमरल्स आहेत यावरून लक्षात येईल तुमच्या. पहा पहिला आहे 27 म्हणजे एकूण या GST इनमध्ये अल्फा आणि न्यूमरल्स मिळून किती 15 डिजिट्स असतात. किती असतात 15. त्याच्यापैकी तो व्यापारी ज्या राज्यातला असतो ज्या स्टेटमध्ये असतो त्या स्टेटचा कोड नंबर हा सुरुवातीचे 2 नंबर असतात. या ठिकाणी आहे 27. आपण महाराष्ट्रामध्ये म्हणून महाराष्ट्र स्टेटचा कोड नंबर किती आहे 27. त्याच्यानंतरचे जे पुढे 10 नंबर्स आहेत तो त्या व्यापाऱ्याचा पॅन नंबर असतो. पॅनचा नंबर पॅन कार्ड सर्वांना माहीत आहे तर हा पॅन नंबर असतो. आणि त्याच्यानंतरचे 3 जे आहेत त्याच्यामध्ये नंतर आहे 1 हा सगळ्यांसाठी सेम असतो. झेड सगळ्यांसाठी सुद्धा युनिफॉर्म असतो. आणि शेवटचा जो नंबर असतो शेवटचा तो काय असतो तो असतो
तुमच्या GSTN ची आहे का नाही, जेव्हा एंट्री झालेली आहे या पोर्टलला त्याची व्हॅलिडिटी दर्शवणारा हा शेवटचा नंबर असतो. तेव्हा शेवटी SSC बोर्ड परीक्षेमध्ये गेल्या वर्षी सुद्धा याच्यावर प्रश्न आला होता हे नाही की GSTN मध्ये किती, हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर इन GSTN, तर किती आहेत 15, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली आहे ती एकदा समजून घ्या, या इनव्हॉइसवरच आहेत. पहा सोबतच्या या टॅक्स इनव्हॉइसवर काही क्वेश्चन्स या ठिकाणी विचारलेले आहेत. ते टॅक्स इनव्हॉइस पाहून या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, फिल इन द ब्लँक्स, या बॉक्सेसमध्ये योग्य रक्कम भरायची तुम्हाला. पहा काय क्वेश्चन, GST ॲट द रेट ऑफ 2.5% इज. पहा सुरुवातीचा आयटम आहे पेढे, या ठिकाणी दिलेलं आहे पेढेवर रेट दिलेला आहे 1 किलोचा 400 रुपये, 500 ग्रॅमचे किती टॅक्सेबल व्हॅल्यू 200 रुपीज, बरोबर आहे. या ठिकाणी CGST ॲट द रेट ऑफ 2.5% इज. पहा 2.5 नुसार CGST किती आलेला आहे 5 रुपीज, म्हणजे या बॉक्समध्ये काय येणार आहे 5 रुपीज. अँड SGST ॲट द रेट ऑफ, SGSTचा रेट किती आहे तो सुद्धा किती आहे 2.5%. अँड सो दॅट इज GST किती आहे टोटल 5 रुपीज. देन पहा इट मीन्स दॅट द रेट ऑफ GST ऑन पेडे इज, GST किती आहे रेट ऑफ GST 2.5 प्लस 2.5 दॅट इज 5% रेट ऑफ GST, अँड हेन्स द टोटल GST इज 10 रुपीज. CGST 5 रुपीज आणि SGST 5 रुपीज, GST टोटल किती आलेला आहे 10 रुपीज. देन नेक्स्ट पहा द रेट ऑफ GST ऑन चॉकलेट इज. नेक्स्ट आयटम चॉकलेट, रेट ऑफ GST, रेट ऑफ GST म्हणजे रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST मिळून. पहा रेट ऑफ CGST 14% आहे, SGST सुद्धा 14 प्लस 14 दॅट इज 28%, बरोबर आहे. द रेट ऑफ GST ऑन चॉकलेट इज 28% अँड हेन्स द टोटल GST इज, टोटल GST किती आहे चॉकलेटवर पहा 11.20 अँड 11.20 किती झाला 20.40, बरोबर आहे. 22.40 बरोबर 40 एवढा काय येणार आहे GST येणार आहे. रेट ऑफ GST ऑन आईस्क्रीम पहा, नेक्स्ट आयटम आईस्क्रीम आहे. रेट ऑफ GST किती आहे बोला, रेट ऑफ GST म्हणजे रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. आईस्क्रीमवर रेट ऑफ CGST 9% आणि SGST 9 प्लस 9 दॅट इज 9 प्लस 9 18% हा काय झाला GST. अँड हेन्स द टोटल कॉस्ट ऑफ आईस्क्रीम इज, टोटल कॉस्ट म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू 200 प्लस हा CGST आणि SGST 18 प्लस 18 36 आणि हा 200 म्हणजे टोटल अमाऊंट किती आली 236 रुपीज. देन ऑन बटर CGST रेट इज. नेक्स्ट वा बटर, रेट ऑफ CGST किती आहे 6%, किती आहे 6% आणि SGST रेट ऑल्सो, SGST सुद्धा रेट किती आहे 6%, दोघंही सेम असतो. सो GST रेट ऑन बटर इज, पहा CGST 6%, SGST 6%, म्हणजे रेट ऑफ GST किती येईल 6 प्लस 6 दॅट इज 12%. तर अशा प्रकारचे काही क्वेश्चन 1 मार्क्ससाठी येत असतात, ते सर्व आपण काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, सर्व वस्तू आणि सर्व्हिसेसचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, बरोबर आहे. ज्या अत्यावश्यक सेवा किंवा अत्यावश्यक वस्तू आहेत त्यांच्यावर 0% काय आहे GST आहे. म्हणजे अत्यावश्यक म्हणजे व्हेजिटेबल्स, मिल्क, साल्ट, अर्थर्न पॉट्स म्हणजे मातीची भांडी किंवा ग्रेन्स, फ्रूट्स अशा प्रकारचे काही सर्व्हिसेस दिलेले आहेत. त्याच्यानंतर 5% कोणत्या वस्तूवर GST आहे, LPG सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी अशा प्रकारचे काही वस्तू दिले आहेत. त्याच्यानंतर 12% कशावर GST आहे तर ते बटर, त्याच्यानंतर घी, ड्रायफ्रूट्स, बरोबर आहे, जॅम अशा प्रकारचे सर्व्हिसेस आणि गुड्स या ठिकाणी दिलेले आहेत. 18% कशावर आहे ते पण दिलेले आहे पहा, मार्बल्स, ग्रॅनाइट, बरोबर आहे. त्याच्यानंतर मेटल,
CCTV, बरोबर आहे, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर आणि सर्व्हिसेस. त्याच्यानंतर 28% कोणत्या वस्तूवर वस्तूवर आणि सर्व्हिसेवर आहेत ते या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. तर हे काही पाठ करण्याची गरज नाही, फक्त माहिती म्हणून हे काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि त्याप्रमाणे जेव्हा एक्झाम्पल असेल तेव्हा तुम्हाला त्या गुड्स आणि किंवा वस्तू आणि त्यांचा रेट ऑफ GST दिलेला असतो, ते तुम्ही काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. पहा, आताच पाहिलं आपण GST म्हणजे GST अमाऊंट किंवा रेट, CGST प्लस SGST. म्हणजे CGST आणि SGST हा इक्वल असतो. त्याच्यानंतर रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST दोन्ही काय असतो, इक्वल असतो. रेट ऑफ GST किंवा रेट ऑफ CGST किंवा SGST इज इक्वल टू रेट ऑफ GST अपॉन 2. म्हणजे GSTच्या रेटच्या काय असतो, हाफ हा CGST आणि SGST असतो. पहा, या ठिकाणी एक्झाम्पल आहे, रेट ऑफ GST इज 14%. देन रेट ऑफ SGST इज, बोला, GSTचा 14% आहे, रेट ऑफ SGST किती असणार आहे, हाफ, म्हणजेच किती असणार आहे, 7%, बरोबर आहे. आणि रेट ऑफ CGST किती असणार आहे, 7%, कारण दोन्ही आहे रेट दोघांचे कसे असतात, सेम असतात. त्याच्यानंतर पहा, रेट ऑफ CGST किती आहे, 14% आहे. देअरफॉर रेट ऑफ SGST किती असणार आहे, बोला, CGST आणि SGST इक्वल असतो. CGST किती आहे, 14%, SGST सुद्धा किती असणार आहे, 14%, बरोबर आहे. देअरफॉर रेट ऑफ CGST 14%, SGST 14%, 14 प्लस 14 दॅट इज 28%. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ CGST इज 150 रुपीज. देअरफॉर व्हॉट इज अमाऊंट ऑफ SGST, CGSTची अमाऊंट आहे 150. SGST सुद्धा किती असणार आहे, 150 रुपीज. आणि अमाऊंट ऑफ GST किती येणार आहे, टोटल 150 प्लस 150 दॅट इज 300 रुपीज. Then next, amount of GST is 500 rupees. Then amount of CGST किती असणार आहे, amount of CGST, GSTच्या हाफ, 500च्या हाफ दॅट इज 250 रुपीज. आणि अमाऊंट ऑफ SGST सुद्धा किती असणार आहे, 250 रुपीज. समजलं, अतिशय महत्त्वाचा आणि सोपा चॅप्टर आहे.